श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर यावर्षी गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच यंदाची अनंत चतुर्दशी अतिशय शुभ आणि खास आहे. तर या दिवशी आपण बाप्पाला निरोप देतो. अनंत चतुर्दशीला बाप्पासोबतच भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते. अशा या शुभ दिवसाची तिथी, पूजाविधी, गणपती विसर्जन शुभ मुहूर्त, तसेच गणपती विसर्जन करताना कोणत्या चुका करू नयेत या सर्वांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. घरोघरी आणि मंडळामध्ये विराजमान झालेले बाप्पा अनंत चतुर्दशीला आपल्या गावी जातात. यावर्षीची अनंत चतुर्दशी अतिशय खास आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशोत्सवाची सांगता होते. पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी ही 27 सप्टेंबर 2023ला रात्री 10:18 सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी 28 सप्टेंबर 2023ला संध्याकाळी 6:49 असणार आहे. तसेच अनंत चतुर्दशीला आपण गणपती विसर्जन करतो, गणेश विसर्जन करतो. तर गणेश विसर्जन करण्यासाठी 3 शुभ मुहूर्त आहेत. तर पहिला शुभ मुहूर्त आहे 28 सप्टेंबर रोजी गुरुवारी सकाळी 6:11 पासून ते सकाळी तुम्ही 7:40 गणपतीचे विसर्जन करू शकता. तसेच दुसरा शुभ मुहूर्त आहे त्याच दिवशी 28 सप्टेंबरला सकाळी 10:42 पासून ते दुपारी 3:10 आणि तिसरा शुभ मुहूर्त आहे दुपारी 4:41 पासून सुरू होतो आणि रात्री 9:10 आहे. तर या शुभ मुहूर्तावरतीच आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी 3 अद्भुत शुभ योग तयार होत आहेत. तर अनंत चतुर्दशीला वृद्धियोग असा शुभ योग असून तो शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. त्याशिवाय या दिवशी रवी योग असणार आहे. सकाळी 6:12 पासून ते रवी योग दिवसभर असणार आहे. तर या दिवशी दुपारी 1:48 पूर्वा भाद्रपद नक्षत्र आहे. तर हे नक्षत्र शुभ कार्यासाठी उत्तम मानलं जातं. यानंतर पाहूया आपण श्रीहरी विष्णूंची सुद्धा या दिवशी तुम्हाला पूजा करायची. तर ती पूजा कशी करावी? 14 गाठी असलेलं रक्षासूत्र हातामध्ये बांधलं जातं. तर ते 14 गाठींचं रक्षासूत्र का बांधावं हे सुद्धा पाहूयात. तर या दिवशी भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते. तर या दिवशी विष्णू पूजेची शुभ वेळ आहे सकाळी 6:12 पासून ते संध्याकाळी 6:49 विष्णू पूजेची शुभ वेळ आहे. तर या शुभ वेळेत तुम्ही विष्णूची पूजा करू शकता. सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर पूजास्थानी गंगाजल शिंपडून पवित्र करावे. इथे एका पाटावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा चित्र ठेवून पूजा करावी. अक्षता, फुलं, धूप, दिवा, नैवेद्य, अत्तर, चंदन सर्व अर्पण करून त्यानंतर विष्णूची आरती करावी आणि मंत्राचा जप करावा. त्यानंतर रक्षासूत्र धारण करावे. श्रीहरी विष्णूने जगाच्या रक्षणासाठी 14 रूपे धारण केली होती, म्हणून हा सण विशेष मानला जातो. तर या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या अनंत रूपाची विधीपूर्वक पूजा केली जाते. मनगटावर 14 गाठी असलेला धागा बांधला जातो. असे मानले जाते की असे केल्याने वाईट शक्ती जवळ येत नाही, व्यक्तीवर येणारे संकट टळते. तर अनंत चतुर्दशीला आपण 14 गाठी रक्षासूत्र का बांधतो? अनंत चतुर्दशीच्या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करून रक्षासूत्र बांधल्याने माणसाच्या सर्व वाईट गोष्टी दूर होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. या 14 गाठी भगवान विष्णूच्या 14 रूपांचे प्रतीक मानल्या जातात. असे म्हटले जाते की हे रक्षासूत्र मनगटावर बांधल्याने सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक संकटापासून आराम मिळतो. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. यानंतर पाहूया अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती विसर्जन कसे करावे किंवा पूजा पद्धत काय आहे. भगवान श्री गणेशाचे विसर्जन करण्यापूर्वी विधीप्रमाणे श्री गणेशाची पूजा करावी. पूजेदरम्यान श्री गणेशाला लाल चंदन, लाल फुले, दुर्वा, मोदक, सुपारी, धूप, दीप हे सर्व गणपती बाप्पांना अर्पण करावे. कुटुंबासह गणपतीची आरती करावी. या दिवशी हवन करणे देखील खूप शुभ मानलं जातं. शेवटी आपल्या चुकांसाठी श्री गणेशाची माफी मागावी आणि त्याच्या परत येण्याची इच्छा बोलून दाखवा. त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन करा. तर गणपतीचे विसर्जन करताना कोणत्या चुका करू नयेत? तर अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पांचे विसर्जन करावे.
पुढच्या वर्षी लवकर या असा जल्लोष करत गणपतीचे विसर्जन करावे। नदी तलावात गणपतीच्या मोठमोठ्या मूर्तीचे विसर्जन केले जाते। तर आजकाल लोक घरांमध्येही बाप्पांचे विसर्जन करतात। अनेकदा गणेश विसर्जनाच्या वेळी व्यक्तीकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही। बाप्पाला निरोप देताना कोणती काळजी घ्यावी? गणपती विसर्जनाच्या आधी बाप्पाची यथासांग पूजा करावी। त्यांना धूप, दिवा, फुले, दुर्वा, नैवेद्य अर्पण करावा। नदी तलावाच्या काठावर विसर्जन करण्यापूर्वी त्यांची पुन्हा एकदा आरती करावी। या 10 दिवसांमध्ये आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या सर्व चुकल्याबद्दल माफी मागावी। गणपती विसर्जन हे शुभ मुहूर्तावरच करावे। गणपती जेव्हा आपण नदीकाठी किंवा तलावाकाठी विसर्जन करतो तर त्यासोबतच आपल्याला जे पान, सुपारी, मोदक, दुर्वा, नारळ हे जे काही सर्व साहित्य आहे ते सुद्धा आपल्याला गणपतीबरोबरच अर्पण करायचं आहे, विसर्जन करायचं आहे। तर अनेकदा लोक काय करतात, नारळ फोडतात। तर शास्त्रानुसार असं करणं अयोग्य आहे। असे मानले जाते की 10 दिवसात गणपती पूजेमध्ये ठेवलेला हा नारळ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो। अशा वेळी ते पाण्यामध्ये विसर्जन करावे किंवा पाण्यात अर्पण करावे। गणपती विसर्जन करण्याची योग्य पद्धत काय आहे? गणपतीची मूर्ती तलाव किंवा नदीमध्ये घरातील किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा विसर्जित करत असतात तर ती हळूहळू मूर्तीचे विसर्जन करावे। ताबडतोब मूर्ती सोडल्यास खंडित होऊ शकते, जी अशुभ मानली जाते। घरामध्ये विसर्जन करत असाल तर मूर्तीनुसार पाण्याने भरून भांडं घ्या आणि मूर्ती हळूहळू पाण्यामध्ये सोडा। आता हे पाणी एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये ओतलं तरीही चालेल। अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन का केले जाते? पौराणिक कथेनुसार एकदा वेदव्यासजींना त्यांच्या बोलण्याच्या गतीनुसार जो महाभारत लिहू शकेल अशा व्यक्तीची आवश्यकता होती आणि त्यांना माहीत होते की हे काम फक्त श्री गणेशच करू शकतात। अशा स्थितीत त्यांनी भगवान श्री गणेशाचे आवाहन केले। गणेशजींनी त्यांचा प्रस्ताव मान्य केला। 10 दिवस महर्षी वेदव्यास न थांबता महाभारत सांगत राहिले आणि गणेशजी ते लिहित राहिले। 10 दिवसानंतर जेव्हा वेदव्यासजींनी पाहिले तेव्हा त्यांना आढळले की श्री गणेशाचे तापमान खूप वाढले आहे। अशा स्थितीत त्यांनी गणेशजींना तलावात आंघोळ घातली। तेव्हापासून गणपती विसर्जनाची प्रथा सुरू झाल्याचे मानले जाते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अनंत चतुर्दशीबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया।